नमस्कार. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यावर प्रश्न विचारल्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे संतापल्या आहेत. त्यात काय लिहिले तुम्ही वाचले का? दोषारोपपत्रात काय लिहिले आहे ते मला माहिती नाही. तुमच्यावर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट दाखल होईल. बीडचा विषय मागे पडला आहे. तुम्हाला टार्गेट दिले आहे. ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी पुण्यात आहे. पुण्याचे प्रश्न विचारा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही. हे सगळे गृह खात्याकडे असते. त्यांना माहिती असेल. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याची वेगळी चौकशी करावी अशी मी मागणी केली आहे. या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही. तसेच त्या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही. माझ्याकडे गृह खाते नाही. गृह खाते आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत. दोषींवर नक्की कारवाई होईल. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जलद गतीने चौकशी झाली पाहिजे. आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले आहे असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान पुढे त्या म्हणाले, मी पुण्यात आले आहे. तुम्ही पुण्याचे पत्रकार आहात. पुण्यातले प्रश्न विचारा. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर टीका सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया म्हणाल्या, पंकजा मुंडे यांचे वक्तव्य ऐकून धक्का बसला. त्या म्हणतात, मी पुण्यात आलीये तर इथले प्रश्न विचारा. बीडवर नको. तुम्ही बीडचे आहात, परळीमध्ये आहात. मग तुम्हाला तेथील प्रश्न विचारणार ना? तुम्ही अमेरिकेतील गेलात तर तुम्हाला ट्रम्पवर विचारायचा का? असा टोला दमानिया यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.